नमस्कार मंडळी, तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे, ज्याचं नाव आहे @वृंदा केवले. आज आपण बनवणार आहोत ताकातले मुगाचे वडे. हे बघा, त्यासाठी मी इथे 2 कप मुगाची डाळ घेते आहे. इथे 2 कप मी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि आता याला व्यवस्थित स्वच्छ धुवून घेणार आहोत आपण आणि 2 तासासाठी भिजत घालणार आहोत. हे बघा, 2 तासानंतर छान डाळ भिजलेली आहे. याला निथळून घेतलेला आहे आणि आता आपण मिक्सरमध्ये याला बारीक करणार आहोत. तर मिक्सरमध्ये 2-3 मिरच्या आणि डाळ असं घालून याचे वाटून घेतलेलं आहे. आता आपण डाळ मोकळ्या याच्यात काढून घेऊ. हे वडे करताना याला जास्त तेल नाही, काही नाही. इडली पात्रात आपल्याला करायचे आहेत आणि पटकन होणारा पदार्थ आहे. हे बघा, अशा तऱ्हेने छान व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. डाळ अशी हलकी झाली पाहिजे, तोच फेटायचा आहे. आता मी इथे इतका वेळ दाखवलं नाही, पण डाळ एकदम हलकी करून घ्यायची आहे. आता आपण ताकासाठी मसाला तयार करून घेणार आहोत. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी जिरं घेतलं आहे, 2-3 हिरव्या मिरच्या आणि 4-5 लसूण पाकळ्या. हे आता आपण वाटून घेणार आहोत. एका पातेल्यामध्ये दही घेतलं आहे. हा पदार्थ एकदम हलका फुलका आहे, म्हणजे जे वेट लॉस करणारे असतील त्यांना सुद्धा छान आहे. हे बघा, मी इथे 1 छोटा चमचा हिंग घातलेला आहे, चवीनुसार मीठ आणि आता याच्यामध्ये आपण वाटलेला मसाला पण घालणार आहोत. मिरची, लसूण आणि जिऱ्याचा जो मसाला केला होता तो आपण घातलेला आहे. आता आपण याला व्यवस्थित घुसळून घ्यायचं आहे. व्यवस्थित घुसळायचं. हे बघा, व्यवस्थित झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये पाणी घालणार आहोत. आता मी याच्यामध्ये 2 ग्लास पाणी घालून घेणार आहे आणि आपण याला एकदा पुन्हा घुसळून फ्रीजमध्ये थंड व्हायला ठेवून द्यायचं आहे. हे बघा, आता आपण याला फ्रीजमध्ये ठेवून देऊ. आता ही डाळ व्यवस्थित आपण फेटून घेतलेली आहे. आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ आणि थोडंसं हिंग पण घालणार आहोत. हे बघा, थोडासा हिंग घालते आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तुम्ही हे इडली पात्रामध्ये किंवा मिनी इडली पात्र येतं ना, त्यामध्ये सुद्धा लावू शकता. तर आता मी इथे माझ्याजवळ जे मिनी इडली पात्र आहे त्यामध्ये लावणार आहे, म्हणजे वडे छान छोटे छोटे तयार होतात. ते जर का नसेल तर इडली पात्रातच छोट्या छोट्या इडल्या घालायच्या इडलीसारखं, म्हणजे हे आपले वडे तयार होतील. आता या इडली पात्राला मी तेल लावून घेते आहे. यामध्ये आता असे वडे घालून घ्यायचे आहेत. हे बघा, अशा तऱ्हेने आता आपण याला इडली पात्रात ठेवणार आहोत. पंधरा मिनिटानंतर आपण याचे वडे काढणार आहोत. हे बघा, इथे मी वडे काढून घेतलेले आहे आणि कोमट पाण्यात ठेवलेले आहेत. हे बघा, कशी छान जाळी पडली आहे ते.
आता हे गार झालेलं ताक एका ह्याच्यात काढून घेते आहे आणि त्यामध्ये आपण आता हे वडे सोडणार आहोत. तुम्ही पण एकदा नक्की करून बघा आणि कमेंट करून मला नक्की सांगा कसे झालेत ते. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.